मित्रमंडळी नमस्कार. माझ्या समोर आहेत पियुष, अवनी, नंतर आयुष आहे आणि आयुषच्या बाजूला आहे खुशी किंवा आश्मी. आणि आज आपण जे कॅम्पिंगसाठी साहित्य लागणार आहे का नाही, लक्षात घ्या, कॅम्पिंगसाठी जे साहित्य लागणार आहे त्यामधल्या लाईट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट आहेत त्या दाखवणार आहे. तर तुमच्याकडे आता बॉक्स आहेत आणि ज्यांना ओपन करा म्हणल्यावर सगळ्यांनी एक एक ओपन करायचं आहे, एकदम सगळ्यांनी ओपन करायचं नाही. तर पहिल्यांदा तर पियुषला एक लाईट दाखवायला सांगतो मी. पियुष पहिल्यांदा एक लाईट दाखवेल. तर पियुष त्यातली लाईट काढ आणि एन लाईट म्हणून आहे, बरोबर आहे का? बघ त्याच्यावर लाईट नाव काय आहे, एन लाईट. तर तुम्ही लगेच काढायचं नाही बरं का बॉक्स. तर पियुष एन लाईट दाखवतो आणि तिथं बसूनच दाखवायचं. तर एन लाईट काढलेली आहे आणि ह्याला मॅग्नेट आहेत. म्हणजे हे जे मॅग्नेट आहेत पाठीमागच्या बाजूला, किंवा त्याला एक हुक आहे, हुक तिथं अडकवायला एक हुक आहे ना. म्हणजे आपण हँगिंग सुद्धा अशी करू शकतोय किंवा तर तो वेगळा आहे, त्याची गरज नाही. तर तो हँगिंगसाठी आणि परत मॅग्नेट. तर ती लाईट चालू कर अगोदर. तर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट आहेत. तर ही लाईट आपल्याला बघायला मिळेल. आता त्यात किती मोड आहेत वेगवेगळे प्रकार दाखव बरं. लाईटचे वेगवेगळे रंग कसे बदलतात किंवा लाईट कमी जास्त कशी होती दाखव. पुढचं बटन. पुढं जा, पुढं जा, जर सर्ग दाखव. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट यामध्ये लागतात. पुढचं, अजून पुढचं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट ज्या आहेत तर या लाईटमध्ये लागतात, एन लाईटमध्ये. आणि त्याला हँगिंग पण आहे. अजून पुढचे लाईट कसे बदलत आहेत दाखव जरा, थोडे थोडे. दाखव परत एकदा रिपीट कर. फुल लाईट आहे, वेगळ्या प्रकारची लाईट आहे. नंतर परत एकदा फुल लाईट लागली, परत एकदा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट लागतात. आणि समोरच्या बाजूला तिथं जाऊन त्याला मॅग्नेट कसा लागतो तिथं दाखव जरा. तिथं जाऊन तू दाखव. तुम्ही दोघांनी तिथं थांबायचं ठिकाणी. तर तिथनं लाईट दाखव आणि मॅग्नेट. तर अशा प्रकारे आपण मॅग्नेटला कुठेही ही लाईट अशी चिटकवू शकतो. आता तिथले मोड बदल जरा, थोडेसे वेगवेगळे लाईटचे मोड दाखव. तर वेगवेगळे तर वेगवेगळे मोड दाखव ना मॅग्नेटचे. परत दुसरा दाखव, परत पुढचा. तर असे त्यात 3 प्रकारच्या लाईट आहेत. तर असे हे मॅग्नेटला राहू शकतात आणि ह्याचा वापर आपण कॅम्पिंगसाठी करू शकतो. तर इकडे घेऊन ये. तर पियुषने ही लाईट आणलेली आहे आणि माझ्या समोर बसलेले आहेत. परत पियुष 1 नंबरला, अवनी 2 नंबरला, आयुष आहे आणि 4 नंबरला खुशी आहे. तर आता पियुषच्या हातात जी लाईट आहे तर त्याला एक चार्जिंगचं बटन आहे, चार्जिंगचं सॉकेट आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक पॉवर बँक, की वरच्या बाजूचं जे आहे तर या ठिकाणी आपण पॉवर बँक किंवा पॉवर घेण्यासाठी आपण हे वापरू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण ह्या लाईटचा वापर जो आहे तर तो आपला पॉवर सप्लायसाठी, म्हणजे मोबाईल चार्जिंगसाठी वगैरे आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारची लाईट आहे आणि मॅग्नेट असलेली आणि हँगिंग किंवा हँगर असलेली ही लाईट आहे. तर तू जागेवर जाऊन बस. एक लाईट दाखवून झालेली आहे. दुसरी लाईट अवनीच्या हातात आहे. लाईट दाखव कोणती आहे ती. आणि अवनीला चालू करायची कशी दाखव. अवनी तिला बटन दाखव कुठला आहे ते. तर एक मोड झाला. ते हँगिंग साठी एक बटन आहे. आणि बाजूला अवनीनं लाईट चालू केलेली आहे. आणि परत एकदा अवनी बटन दाबून दाखव, चालू बंद करून दाखव तू. 3 मोड आहेत. कुठले कुठले दाखव. परत एकदा अवनीला दाबायला लाव बटन. एक. परत दुसरा. बटन दाबायला आणि 3 बटन आहेत. आणि हँगिंग साठी वापरू शकतो, त्याला हँडल आहे. ठीक आहे, तू जागेवर बस. आयुषच्या हातात एक लाईट आहे आणि त्यानं एक बटन मोड चालू केलेला आहे. तर परत दुसरं दाखव. तर ही डिम लाईट लागते आणि परत त्याची फ्लॅश लाईट लागते, म्हणजे इंडिकेटर सुद्धा चालू होतोय. तर तो तिकडं दाखवायला गेलेला आहे आणि त्यानं कसं मॅग्नेट चिटकला होता का दाखव, तिथं चिटकून दाखव. तर त्या ठिकाणी मॅग्नेट पण आहे. तर मला दिसू द्या जरा. समोरच्या बाजूला मॅग्नेट आहे, चिटकलं का रे?
तर समोरच्या बाजूला अशी मॅग्नेट लाईट चिटकवता येते. आणि ही मॅग्नेट आहे. हां आणि हां हां बरोबर आहे. तर तिकडे दाखव, त्याच्या हातात दे लाईट. हां तर ते परत एकदा चालू बंद करून दाखव आयुष. चालू बंद करते ती का? हां आणि तुझ्या जागेवर बस. हा चालू बंद करून दाखव. हां एक मोड, हा दुसरा आणि तिसरा. आता तुझी लाईट बंद कर आणि बॉक्समध्ये ठेवून टाक. बंद कर ना. बॉक्स बंद करून बॉक्समध्ये ठेव. हां आणि आता खुशीकडची एक लाईट दाखवायची आहे शेवट. अजून आहे. असू दे, खुशीकडची दाखव ना एक अगोदर. लाईट खुशी बटन दाबे. हां खुशीला दाखव जरा. मग आपण बघू दे. ए जागेवर बसा. तिथं आहे ना. हां मग आपण दाखवू बघ. हां तर खुशीकडची लाईट जी आहे हां दाखव. तुझी झाली. ए तुझं झालंय, तू बस. अवनी जागेवर बस. पकड. हां खुशी दाखव. हां तर खुशीनं लाईट चालू केलेली आहे, अवनीनं पण चालू केलेली आहे, दोघींची लाईट. आता तुम्ही बटन चालू बंद करा जरा. नको तू थांब थांब आयुष तू थांब. हां तर असं खुशीनं परत एकदा चालू बंद कर खुशी. हां आणि खुशी हातात एक परत हँडल आहे, लाईटचा हँगर आहे, तो हँगिंगसाठी वापरता येते. तर तो स्टँड म्हणून वापरत होते लाईटसाठी. स्टँड असं वरती उलटं आडवं आडवं धरायचं, ते वरचं स्टँड आडवं धरायचं. आडवं आडवं पियुष. हां तसं बरोबर. तर अशी लाईट आपल्याला हँग. ए ए ए थांबा थांबा आयुष. आयुष तिचं हात लावायचं नाही. तुझी तुझी मग तुझी पण घेणार आहे बरं का. हां ए ते बॉक्स दे का तिचं तिचं. तर इथं थांब जरा, खाली बस. ती घ्यावी पाहिजे का? अजून एक शेवटची बॅटरी आहे किंवा लाईटचं सेक्शन आहे. आणि कॅम्पिंगसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक लाईट्समध्ये हे आपण एक 4 वेगळ्या प्रकारच्या लाईट घेतलेल्या आहेत. त्यामध्ये एक बॅटरी आहे. आणि जी बॅटरी आहे तर ती कशी लागते दाखव. त्याचे वेगवेगळे मोड आहेत. इकडे दाखव ना, समोरच्या बाजूला दिसले पाहिजे, तिथनंच बसून दाखवायचं. हां तर समोरच्या बाजूला हा रेड इंडिकेटर, परत स्पीड कमी जास्त होतोय. आणि समोरच्या बाजूला बॅटरी आहे. बॅटरीचे किती मोड आहेत दाखव. फुल लाईट, परत डिम आणि परत फ्लॅशरचा वापर होतोय. तर अशा प्रकारे. आणि परत एकदा त्या लाईट दाखव सगळ्या. हां ती व्हाईट लाईट आहे, परत त्यामध्ये डिम आहे. आणि पुढचा दुसरा प्रकार आहे तो हां तर इंडिकेटर, ज्याला आपण फ्लॅश लाईट म्हणतो. त्यात सुद्धा 2 मोड आहेत. तर अशा प्रकारे. आणि त्याशिवाय इकडच्या बाजूला स्टील सारखा आहे का नाही. हां तर तो आहे ग्लास ब्रेकर आहे म्हणजे. कटर आहे. हां आणि दुसऱ्या बाजूला एक कटर आहे. तर ग्लास ब्रेकरनं आपण गरज पडल्यानंतर काच फोडू शकतो. ग्लास ब्रेकर नीट दाखव. असं दाखव जरा फिरवून. हा आहे ग्लास ब्रेकर. आणि या बाजूला ग्लास ब्रेकरच्या अपोजिट बाजूला आहे कटर, की ज्यामध्ये आपण रस्सी कट करू शकतो अगदी गरज पडल्यानंतर. आणि याला सुद्धा मॅग्नेट आहे. सोलर. आणि इथं जे सोलर सेल आहेत, तर आपण ह्या लाईट जी आहे तर ही बॅटरी आहे ती सोलरवर चार्ज करू शकतो. आणि हे पाठीमागचं टोपण काढून दाखव. तर इथं आपण म्हणजे ही बॅटरी जी आहे ती वॉटरप्रूफ आहे. यात आपण चार्जिंग पण करू शकतो. आणि चार्जिंग करून आपण कंपास पण आहे. यातल्या बाजूला कंपास जवळ दाखव. तर हे कंपास आहे. आणि हे समोर इथं जे आहे तर इथं आपण एक आपण पॉवर बँक म्हणून त्याचा वापर करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटचा वापर होऊ शकतो. तर खाली बसून तुम्ही सगळे घ्या. आयुष तू खाली बस. तर आपण ह्या कॅम्पिंगसाठी पुढे यायचं नसतं रे.